आजपासून परत आपण यूट्यूबचं ब्लॉगिंग चालू करणार आहे आणि ब्लॉगिंगमध्ये आपण एक न्यू कॉन्टेंट ॲड करणार आहे. चढते जरा धाप लागाले मग तुम्हाला आमच्या गावची मंदिर लागतो. शेंडी मी तू काय विचार करले माहिती आत्ता देवाची पाया पडून आणि तोरण आणि पुष्पते देऊन झालेलं आहे. आत्ता देवाचं सगळं देवदर्शन तर चांगलं झाले, दिवसात सुरुवात चांगलं झाले गणपतीपासून. मग आत्ता आपण गेले त्याला जायचं आहे, एक बाहेर जायचं एक काम आहे किरकोळ. ते काम काय ते पण दाखवतो आणि आपलं दिवसभरात काय काय करतो आहे ते पण तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ ब्लॉग काय म्हणा ते म्हणा. लई दिवसांनी चालू गेले परत असं दद्दरबद्दर व्हायला लागले. काय होतं आपण गगनबावडा रोड काफी शोरूमच्या बरोबर समोर एक चुलीवरची बर्फी भेटते ते आत्ता बघणार आहे. आणि गुरु एकदंत गुरुदेव फार छान आहे बरं एकदम मस्त आहे. आणि साखर कमी घालताय त्यामुळे आणखी चव लागते. दूध पण बांबा टिचुली पेट्रोलवर 180 रुपये प्राप्त झाले. बर्फीच्या मागे किती कष्ट लागतात ते आपण बघूया. आता आपल्यासमोर आहे आपलं दादा, तर त्यांच्यासोबत आपण बोलून घेऊया. आधी हे आपलं हे चुलीवरती त्याचं आपण कडे ते सगळं ठेवलेलं आहे. काय सांगायला पाहिजे दूध आपलं स्वतःच आहे. नमस्कार, माझं नाव शिवकुमार अशोक लंबे, राहणार सावर्डे बुद्रुक, तालुका कागद.
मी बालिंगा या ठिकाणी माझा छोटासा दूध व्यवसाय करण्यासाठी येत आहे. आपल्या इथं चुलीवरची स्पेशल बर्फी बनते. बर्फीसाठी लागणारे दूध हे आपल्या स्वतःच्या गोठ्यातील आहे. बर्फी ही पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवली जाते. आहे की बरोबर